काहीच दिवसांपूर्वी मुंबई लोकलच्या डब्यातल्या टीसी आणि प्रवाशांमधल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला। त्या व्हिडिओतल्या प्रवाशाने शीख समुदायाची माफी मागितली आहे। व्हिडिओमधला टीसी शीख समुदायाचा होता। त्या टीसीची आणि प्रवाशाची तिकिटावरनं भांडणं झाली। भांडणाचं रूपांतर हाणामारीत झालं। या वादावळी प्रवासी अनिकेत भोसले यांनी शीख टीसीच्या दाढीला हात लावल्याचा आरोप शीख समुदायातल्या काही जणांनी केला होता। यानंतर अनिकेत भोसले यांना धमकीचे फोन आले। त्यानंतर अनिकेत भोसले यांनी अखेर माफी मागितली आहे। टीसीच्या दाढीला हात लावण्याचा आपला कुठलाही उद्देश नव्हता असं भोसले यांनी म्हटलं। की जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे सरदारजींना आम्ही जे पकडलं बाहेर जाण्यापासून, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की दाढीला त्यांचा हात लागला, तर माझं काही इंटेन्शन नव्हतं त्यांना त्यांच्या दाढीला हात लावायचा। मला अजिबात त्यांच्या दाढीला हात लावायचा नव्हता। तर ह्याची मी तुम्हाला जर काही खंत वाटत असेल तर मी मनापासून माफी मागतो तुमच्यासमोर। माझी जी काही चूक भूल झाली असेल तर तुम्ही मला क्षमा करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।